नमस्कार, अथर्वस रेसिपीज चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे फ्रूट सॅलड। ती पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। तर मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर आपल्या सगळ्यांच्या घरात भरपूर फळं वगैरे असतातच। शिवाय थंडीचं वातावरण आहे, तर आता फळांचाही सीझन आहे, तर भरपूर अशी फळं आता मिळतात बाजारात आणि छान असतात, ताजी असतात। पण कधी-कधी काय होतं, सगळ्यांनाच फळं खायला आवडत नाहीत किंवा लहान मुलांना फळं खायला आवडत नाहीत। तर अशा वेळेला काय करायचं, आपण छान फ्रूट सॅलड करू शकतो। वेगवेगळे म्हणजे फळं घेऊन आपण हे फ्रूट सॅलड करू शकतो। त्याच्यात थोडंसं मीठ, मिरी पावडर आणि चाट मसाला घातला तर ते अजून छान चटपटीत अगदी सुंदर होतं। आणि फळंही अशा प्रकारे खाल्ली जातात, नुसती आपण काही आवडीने खात नाहीत फळं। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळी फळं अशी कापून घ्यायची, आपल्याला हव्या असेल तेवढ्या साईजमध्ये ह्याच्या फोडी करायच्या। तर इथे मी पेरू, सफरचंद, केळं, डाळिंब अशी फळं घेतलेली आहेत। तुम्ही ह्यात अजूनही दुसरी घेऊ शकता फळं। द्राक्ष असतील ह्याच्यात तर अजून छान होतं हे सॅलड, छान चटपटीत। पपई घेऊ शकता तुम्ही। संत्री मी घेतले आहेत, सांगायला विसरले, संत्रीसुद्धा घेतलेले आहेत, तुम्ही घेऊ शकता। आणि अशी वेगवेगळी फळं तुम्ही घेऊ शकता, ज्यामुळे फळं आपल्या शरीरात जातील आणि आपल्याला सगळे जे काही व्हिटॅमिन्स हवे असतात ते मिळू शकतात। फळं खाल्ली जाऊ शकतात, फळाने एनर्जी येते, खूप माणसाला अगदी तरतरीत वाटतं। कधी काय होतं, आजारपणात वगैरे आपल्याला जेवणाची किंवा काही खाण्याची इच्छा नसेल, तर हे फ्रूट सॅलड करून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातला जी अन्नाची गरज असते ती पण पूर्ण होते आणि तरतरी येते, छान टवटवीत वाटतं। आणि जे तर अशा पद्धतीने तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारची फळं घेऊ शकता जे सीझनेबल आहेत, आणि त्याच्या तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा फोडी करून घेऊ शकता, म्हणजे जे कटरने करतो किंवा तुम्हाला आवडत असतील तशा पद्धतीने तुम्ही त्याच्या फोडी करून घेऊ शकता आणि अगदी छान सजवून डेकोरेट करून तुम्ही हे मुलांना देऊ शकता, म्हणजे मुलं टिफिनमध्ये नेतील, आवडीने खातील। आणि ह्या फळांचं म्हणजे फळांमुळे आपल्याला खूप एनर्जी मिळते। फळं एवढी महत्त्वपूर्ण आहेत की आपण एखाद वेळेस जेवलो नाही आणि तरी आपण फळांवर राहू शकतो। कुठे प्रवासातसुद्धा आपण फळं नेऊ शकतो। तर तशा पद्धतीने ह्याच्यात खूप प्रतिकारशक्ती असते, फळांमध्ये वेगवेगळे विटॅमिन्स असतात। आणि ही अशी वेगवेगळ्या पद्धतीची जी सीझनेबल फळं आहेत ती घ्यायची आहेत आपल्याला। कमी असतील तर कमीसुद्धा घेऊ शकतो, असं काही नाही आहे की आपल्याकडे जेवढी उपलब्ध आहेत फळं तेवढी आपण घेऊन हे करू शकतो। तर छानपैकी अशी फळं मी कापून घेतलेली आहेत, बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत। तर ह्यात आता मी मीठ टाकते चवीप्रमाणे, आणि मिरी पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे, आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे द्राक्षसुद्धा तुम्ही अजून घेतलीत तर खूप छान होईल सॅलड। मी बऱ्यापैकी फळं माझ्याकडे होती, आता मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे जे फळं देवीसाठी आपण ठेवतो तर त्यातली मी फळंही घेतलेली आहेत। पण अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सीझनेबल फळं घेऊ शकता। आणि छान त्याच्यात आपण मीठ, मिरी पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे, तर अगदी खूप सुंदर असं हे सॅलड लागतं। तर तुम्हीही नक्की अशा पद्धतीने करून बघा, खूप तरतरी येते, खूप छान वाटतं फळं खाऊन। न खाणारी माणसंही फळं खातात, तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॅलड करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपीज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।